नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे जागतिक पटलावरचा, लोकशाही देशाच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा. आपलं घर सुरक्षित ठेवण्यासाठी दुसऱ्याचं घरच नष्ट करण्याच्या वृत्तीचा, अमेरिकेच्या नव्या धटिंगणशाहीचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या खुमखुमीचा. या विषयाबद्दल सविस्तर बोलूच, पण हा विषय समजून घेताना काही दिवसांपूर्वी वाचलेल्या या ओळी मला आठवल्यात. वह कहते हैं ये बर्फ भी हमारी, ये जमीन भी हमारी. वह कहते हैं ये बर्फ भी हमारी, ये जमीन भी हमारी, मगर तारीख पूछेगी ये जीत किसकी निशानी थी. समंदर हंसता है उनकी दूरबीन निगाहों पे, जो सरहदें मिटाकर भी खुद अमन की बानी थी. नक्शों पर हुकूमत आसान होती है शायद, नक्शों पर हुकूमत आसान होती है शायद, मगर हवा के रुख पर किसकी हुक्मरानी थी. हर फतह के पीछे एक कहानी छुपी रहती है, हर फतह के पीछे एक कहानी छुपी रहती है, कभी तेल की, कभी ताकत की, कभी पुरानी थी. आज जो खुद को मुंसिफ कहते फिरते हैं इस दुनिया में, आज जो खुद को मुंसिफ कहते फिरते हैं इस दुनिया में, कल उन्हीं के फैसलों से कितनी बस्ती वीरानी थी. बर्फ शायद पिघल जाए, बर्फ शायद पिघल जाए, समंदर भी बदल जाए, मगर सवाल वही रहेगा, ये जीत किसकी निशानी थी. व्हेनेझुएला सारख्या स्वतंत्र देशातून त्यांच्या अध्यक्षांना हातकड्या घालून उचलून आणून अमेरिकेच्या जेलमध्ये डांबल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपावर डोळे वटारायला सुरुवात केली आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे ग्रीनलँड नावाच्या बेटाचा. युरोपातील डेन्मार्क देशाच्या अधिपत्याखाली पण तरीही स्वायत्त असलेलं हे बेट. हे बेट अमेरिकेला विकत घ्यायचंय. म्हणजे कुणी ते विकायला काढलंय का? अजिबात नाही. पण तरी अमेरिकेला ते हवंय, म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा हा खरेदीचा अट्टहास. डेन्मार्कने याला नकार दिला. मग एकतर गुमान ते विकत द्या, नाहीतर आम्ही लष्करी बळावर घेतो अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. आता युरोपामधले ब्रिटन, फ्रान्स यासारख्या अनेक देश आहेत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केला. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी आपलं आवडतं अस्त्र काढलं, टॅरिफ अस्त्र. आणि विरोध करणारे जे कोणी देश असतील त्या सगळ्या देशांवर 10% टॅरिफची घोषणा केली. आता इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध, इराण सारख्या देशातले अंतर्गत संघर्ष, या सगळ्यामध्ये जग होरपळते आणि त्या जगाला आता आणखी नवे वाद नको आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की शांतीसाठी जगानं दादागिरी सहन करावी. कारण तसं झालं तर मग तारीख पूछेगी ये जीत किसकी निशानी थी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मागणीनं सध्या जगाला धक्का बसलाय. अमेरिकेच्या पूर्वेला असलेल्या ग्रीनलँड प्रांतावर ट्रम्प यांनी उघडपणे दावा केलाय. हे बेट एकतर आम्हाला विकत द्या, नाहीतर आम्ही बळाचा वापर करून ते ताब्यात घेऊ, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. आज तर ट्रम्प यांनी कहरच केला. कॅनडा, ग्रीनलँड आणि व्हेनेझुएला या देशांना अमेरिकेचा भाग दाखवणारा एक AI नकाशा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. ग्रीनलँड बाबतच्या या अजब मागणीमागे ट्रम्प यांनी अनेक कारणं दिली आहेत. अमेरिकेनं ग्रीनलँड नाही घेतलं तर नजीकच्या भविष्यात चीन किंवा रशिया त्याचा ताबा घेतील, असा ट्रम्प यांचा तर्क आहे. आणि म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर नियंत्रण महत्वाचं आहे, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. पण यामागे इतरही कारण आहेत. सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे दुर्मिळ धातू. इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि इलेक्ट्रिक कार्सच्या बॅटरी बनवण्यामध्ये या दुर्मिळ धातूंचा वापर होतो. तसंच ग्रीनलँडमध्ये तेल आणि गॅसचे मोठे साठे आहेत, असंही वृत्त आहे. तेल साठे असलेल्या देशांवर, भूभागांवर अमेरिकेनं कब्जा केल्याची अनेक उदाहरणं आहेत. ग्रीनलँड हे बेट गेल्या 300 वर्षांपासून डेन्मार्क या युरोपियन देशाचा भाग आहे. साहजिकच ट्रम्प यांच्या मागणीला युरोपनं तीव्र विरोध केलाय. ग्रीनलँडमध्ये सैन्य पाठवण्याची तयारी जर्मनी आणि ब्रिटननं दर्शवली आहे. प्रतिकात्मक स्वरूपात युरोपचे काही लष्करी अधिकारी ग्रीनलँडमध्ये दाखलही झाले. पण ट्रम्प यांचा आतताईपणा वाढत चाललाय. विरोध करणाऱ्या सर्व 8 देशांवर ट्रम्प यांनी 10% टॅरिफ लावलं. एवढंच नाही तर फ्रान्सनं जर अमेरिकेच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तर फ्रान्सवर 200% टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेच्या या गुंडगिरीमुळे जगातले बहुतांश देश चिडलेत. कारण आज ग्रीनलँडचा वाद सुरू आहे, पण उद्या कुणाचा नंबर लागेल याबाबत काहीच सांगता येत नाही. आता युरोप हे सगळं संकट कसं पेलतो याकडेच लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
आणि याच आंतरराष्ट्रीय विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खैरे सर. विजय सर नमस्कार. नमस्ते. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासकर शैलेंद्र देवळाणकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे चर्चेमध्ये आपलं. नमस्कार. आणि निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सतीश सर, खूप दिवसांनी तुम्ही चर्चेमध्ये सहभागी होताय, स्वागत आहे. धन्यवाद. बरं, आज सतीश सर सुरुवात तुमच्यापासून करते. म्हणजे अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना सहजपणे समजेल अशा भाषेमध्ये आम्हाला सांगा की काय आहे हे ग्रीनलँड जे सहज विकत घ्यावं असं अमेरिकेला वाटते. नक्कीच डॉक्टर कविता, मुळात जर पाहिलं तर हा ग्रीनलँड सगळा विषय जो त्या ठिकाणी सुरू आहे, जगातलं सर्वात मोठं असं बेट नंबर 1, नेहमी तिथे बर्फाच्छादित अशा प्रकारचा बर्फाळ प्रदेश, म्हणजे तिथे राहणं जे आहे ते अत्यंत मुश्किल. आणि या ग्रीनलँडची आजची जर लोकसंख्या त्या ठिकाणी पाहिली तर फक्त 57,000 लोकसंख्या, 57,000 लोकसंख्या असलेल्या बर्फाळ प्रदेश असलेल्या या ग्रीनलँड विषयीचा जो आहे तो सगळा वादविवाद सुरू आहे. आता समजण्यासाठी खरोखरच जर डोनाल्ड ट्रम्प याची मागणी त्या ठिकाणी करतायत तर आपल्याला थोडंसं जे आहे त्याच्या डेप्थ मध्ये जावं लागेल. 21व्या शतकाची जी बदलती समीकरण आहे त्यामुळे जे आहे अमेरिकेचा विशेष डोळा या ग्रीनलँडवर त्या ठिकाणी आहे. याच्यासाठी आर्थिक कारण आहेत, यासाठी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कारण त्या ठिकाणी आहेत आणि भूराजकीय कारण त्या ठिकाणी आहेत. पहिली गोष्ट ज्याला आपण म्हणतो की आपदा में भी अवसर, म्हणजे 21व्या शतकाला सर्वात मोठा जर कुठला प्रश्न त्या ठिकाणी असेल तर तो म्हणजे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग. क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंगमुळे या ग्रीनलँडमध्ये म्हणजेच या आर्क्टिक रिजन मध्ये जे बर्फाच्छादित प्रदेश आहेत ते हिमनग आता वितळायला लागलेले आहेत. म्हणजे एक काळ फक्त बर्फाच्छादित असणारा हा प्रदेश आता एक प्रकारे बर्फ वितळल्यामुळे त्या ठिकाणी जे आहेत एक प्रकारचे सी लेन्स आपण ज्याला म्हणू, म्हणजे समुद्री मार्ग हे तयार होत आहेत. आणि नेमकं या ग्रीनलँडचं जे भौगोलिक स्थान आहे ते बरोबर अमेरिका आणि रशिया या दोन महत्वाच्या पॉवरच्या बरोबर मध्यभागी आहे. मग हे महत्वाचं स्थान त्या ठिकाणी असल्यामुळे रशियाला त्याचबरोबर अमेरिकेला शॉर्ट रूटच्या माध्यमातून या सी लेनवर जे आहे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्लॅन त्या ठिकाणी आहे. एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, 21व्या शतकाची युद्ध जी आहेत ती बदलतायत. आता हायपरसोनिक मिसाईल आहेत, स्पेस वॉरफेअर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जर रशियानं अमेरिकेविरुद्ध त्या ठिकाणी जर झाडलं तर लवकरात लवकर ती माहिती मिळावी म्हणून जगामध्ये सर्वात उंचीवर असणाऱ्या या ग्रीनलँडच्या एक प्रकारे आयलँडचा अत्यंत महत्वाचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून अत्याधुनिक अशा प्रकारचे रेडार त्या ठिकाणी जर लावून ठेवले तर अमेरिकेला तो ऍडव्हान्टेज मिळू शकतो. स्पेस वॉरफेअरच्या सर्व्हिलन्ससाठी फायद्याचं होऊ शकतं. म्हणून सुद्धा जो आहे ग्रीनलँडवर अमेरिकेचा त्या ठिकाणी डोर आहे. म्हणजे बदलती युद्धनीती, दुसरी गोष्ट क्लायमेट चेंज, आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट 21व्या शतकामध्ये सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून ते म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स. या रेअर अर्थ मिनरल्सचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथे साठा आहे, तो अनटॅप्ड आहे. म्हणून अमेरिकेचा त्या ठिकाणी डोर आहे. म्हणून ही तीन बदलती जर समीकरणं किंवा तीन बदलत्या गोष्टी 21व्या शतकातल्या लक्षात आपण त्या ठिकाणी घेतल्या तर या ग्रीनलँडचं भूराजकीय महत्व आणि भौगोलिक स्थान त्या ठिकाणी लक्षात घेता आणि आर्थिक महत्व लक्षात घेता डोनाल्ड ट्रम्प जे आहे ग्रीनलँड विषयी अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करतायत, दादागिरी त्या ठिकाणी करतायत. ठीक आहे. म्हणजे अनेक मुद्दे आहेत जे इथे महत्वाचे आहेत. फक्त प्रेक्षकांना आपण छोटं सांग, कारण तुम्ही जेव्हा रेअर अर्थ मिनरल म्हणता त्यावेळेस अनेकांना वाटू शकतं की अरे हे तर एक बेट आहे, पण एक लक्षात घ्या की हे बेट प्रचंड मोठं आहे आणि अमेरिकेच्या एक चतुर्थांश जवळपास होईल इतका मोठा या बेटाचा आकार आहे. जगभरातलं सगळ्यात मोठं बेट असं ग्रीनलँड मानलं जातं. स्वायत्त आहे हे बेट, कारण ते जरी डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलं तरी त्यांच्या सगळ्या व्यवस्था या स्वतंत्र आहेत. त्यामुळे जसा एखादा स्वतंत्र देश असावा तसं हे ग्रीनलँड आहे आणि म्हणून हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर आता सरांनी सांगितलं, सतीश सरांनी, त्या वेगवेगळ्या कारणांसाठी इतका महत्वाचा ठरलाय. शैलेंद्र सर, मला थोड्या वेळासाठी तुमची विंडो दिसत नव्हती त्यामुळे मला वाटलं तुम्ही डिस्कनेक्ट झालात. शैलेंद्र सर, आता प्रश्न असा आहे की आता या वर्तमानामध्ये येऊयात. म्हणजे खरं तर ग्रीनलँड विकत घेण्याचे किंवा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न अमेरिकेचे या अगोदर झाले नाहीत का? तर ते या अगोदर सुद्धा झाले होते. रादर दुसऱ्या महायुद्धानंतर ते जास्त प्रबळ व्हायला जागा सुद्धा होती, कारण अमेरिकेला तिथे जायला जागा मिळाली होती डेन्मार्कला वाचवण्यासाठी. असं असताना आता या क्षणी जेव्हा अमेरिका म्हणते की ग्रीनलँड आम्हाला हवंय, विकत द्या नाहीतर लष्करी कारवाई करू, हे एवढी करोया मरोची आणि अख्ख्या युरोपबद्दल शत्रुत्व पत्करण्याची आता काय घाई आहे? शैलेंद्र सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत?
बरं, शैलेंद्र सरांकडे परत जाऊयात, पण तो अगोदर हाच प्रश्न घेऊन विजय सर मी तुमच्याकडे येते. तुम्ही देऊ इच्छिता याचं उत्तर? निश्चितच. सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जर विचार केला, विशेषतः सुरक्षेच्या चौकटीमध्ये ज्या पद्धतीने ट्रम्पने अमेरिका फर्स्ट आणि त्यासाठी त्यांची लागणारी जी काही यंत्रणा आहेत जी कार्यान्वित झालेली, त्यामुळे संपूर्ण जगामध्ये जागतिक पटलावर सुरक्षेचे सर्व आयाम बदललेले आहेत. म्हणजे व्हेनेझुएला सारख्या देशांना अंकित करून आणि नुकतंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पुन्हा इराणला धमकी देऊन त्या ठिकाणी वेस्ट एशिया पासून तर युरोप पासून तर सुरुवातीला कॅनडा पासून सुरुवात केल्यानंतर संपूर्ण जगामध्ये आपण आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी आपली भूमिका ठेवलेली आहे. ते त्यांनी म्हणजे पहिल्या टर्म मध्येच सांगितलं होतं की अमेरिका फर्स्ट, आणि ती सातत्याने ती कंटिन्यू केलेली. मग ते टेरिफच्या माध्यमातून असो किंवा ग्रीनलँडच्या माध्यमातून असो किंवा कॅनडावर सुरुवातीला कॅनडा आणि नंतर इराण, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. या ठिकाणी ढगे सरांनी जे सांगितलं की स्ट्रॅटेजिक आणि सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हने ग्रीनलँड कसं महत्वाचं आहे, हे असताना म्हणजे खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर 1946 ला अमेरिकेला ग्रीनलँड अंकित करणं फार शक्य होतं, परंतु त्या कालखंडामध्ये युनायटेड नेशनची स्थापना आणि सिक्युरिटी आर्किटेक्चरची जी काही नवी डेमोक्रेटायझेशन ऑफ वर्ल्ड कम्युनिटी अशी संकल्पना आल्यामुळे अमेरिकेला ते करणं शक्य झालं नाही. परंतु 2019 मध्ये मात्र ट्रम्प प्रशासनाने स्वतः यांनी ग्रीनलँड अंकित कसं करता येईल यासाठी त्यांनी स्ट्रॅटेजी आखली आणि त्यांनी आता नव्या पद्धतीने ते आपल्या समोर ते मांडतायत. या ठिकाणी ग्रीनलँडचं जसं स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः $4.3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे त्या ठिकाणी नैसर्गिक साधन सामुग्री, त्याच्यामध्ये जवळपास 1 ट्रिलियन प्रोटोसाइट क्रेटर, इथे 11 कोटी एवढा तो साठा आहे आणि जवळपास ते नैसर्गिक साधन आणि तेल म्हणजे रेअर अर्थ मिनरल जे आहेत ते आता अमेरिकेसाठी आणि आता जग ज्या टेक्नॉलॉजीवर शिफ्ट होत आहे त्या टेक्नॉलॉजीचा विचार करताय. रेअर अर्थ मिनरल्स खूप महत्वाचे आहेत आणि त्यासाठी अमेरिकेचा तिकडे डोळा असण्याचं एक महत्वाचं कारण आहे अनेक इतर कारणांसोबत. शैलेंद्र सर, थोड्या वेळासाठी तुमचं कनेक्शन नव्हतं. प्रश्न माझा हा होता की खरं तर डेन्मार्कच्या आधिपत्याखाली असलेले ग्रीनलँड मिळवण्याचे प्रयत्न या अगोदर सुद्धा झालेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर तर अमेरिकेला तिथे प्रवेशही मिळाला होता. पण आज जेव्हा 2026 मध्ये अमेरिका हे म्हणतंय की एकतर विकत द्या नाहीतर आम्ही लष्करी बळावर घेऊ, आणि त्यासाठी अवघ्या युरोपशी पंगा घ्यायला ते तयार झालेले आहेत, अवघं युरोप अमेरिकेच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं आहे, हा वाद इतका टोकाचा आत्ताच्या घडीला करण्याचं कारण काय? नाही, आता प्रामुख्याने केवळ तुम्ही ग्रीनलँडचं उदाहरण घेऊ नका. तुम्हाला एक सिरीज ऑफ इव्हेंट साधारणतः 20 जानेवारीला त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुम्हाला सिरीज ऑफ इव्हेंट्स यामध्ये दिसून येत आहेत. त्या सिरीज ऑफ इव्हेंट्समध्ये ते व्हेनेझुएलाचं असेल, त्यानंतर त्यांनी परत लॅटिन अमेरिकेमधल्या 3 देशांविषयी ते बोलले, ज्याच्यामध्ये ते क्युबाविषयी बोलले, मेक्सिकोविषयी बोलले आणि कोलंबियाविषयी पण बोलले. त्यानंतर त्यांचं रेजिम चेंजच्या संदर्भात चाललेलं आहे. त्यांनी इराणमध्ये रेजिम चेंज संदर्भात डायरेक्ट आम्ही मिलिटरी इंटरव्हेन्शन करू म्हणून म्हणलेले आहे. बरोबर. तर प्रामुख्याने तुम्हाला व्हेनेझुएला, आपण आज ग्रीनलँडचं बोलतो, उद्या अजून एखाद्याचा नंबर लागेल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ट्रम्प हे का करत आहेत आणि ते आत्ताच हे सगळं का करत आहेत. आणि जसं तुम्ही सांगितलं की यापूर्वी पण ह्या ग्रीनलँड घेण्याच्या गोष्टी अमेरिकेकडनं, त्या एकदा तर अमेरिकेने सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला तर त्यांना सोनं द्यायचं कबूल केलेलं होतं डेन्मार्कला. इथपासून सगळं असताना हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय आहे की अमेरिकेमध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष 4 वर्षासाठी निवडले जातात आणि दर 2 वर्षांनी, म्हणजे राष्ट्राध्यक्षाचा जेव्हा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो त्यावेळेला त्यांच्याकडे मिड टर्म इलेक्शन्स असतात काँग्रेसच्या, आणि ह्या मिड टर्म इलेक्शन ज्या आहेत, ह्या मिड टर्म इलेक्शन 3 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये आहेत. ते कॉन्स्टिट्युशनल त्यांची ती पार्ट आहे. या मिड टर्म इलेक्शन मध्ये प्रामुख्याने 2 वर्षामध्ये अध्यक्षांनी काय काम केलं याच्यावरती अमेरिकन जनता शिक्कामोर्तब करत असते आणि त्यावेळेला त्याचं जे रेटिंग असतं अध्यक्षाचं, हे खूप प्रचंड मॅटर करतं. साधारणतः 1 वर्ष झाल्यानंतर जेव्हा रेटिंग केले गेले डोनाल्ड ट्रम्पचे, ते असं दिसलं की ऍव्हरेज, म्हणजे बायडन ज्या वेळेला 2 वर्ष बायडननी पूर्ण केले किंवा 1 वर्ष पूर्ण केला होता त्यावेळेला त्यांचं रेटिंग हे साधारणतः 47 ते 48% होते. डोनाल्ड ट्रम्प हे आता 37 ते 38% आलेले आहेत. मुळात डोनाल्ड ट्रम्प
यांना अशा स्वरूपाने त्यांनी जे इलेक्ट्रल प्रॉमिसेस केले होते त्यातलं पहिलं प्रॉमिस रशिया युक्रेन युद्ध सोडवण्याचं होतं, जे पूर्ण झालं नाही. इस्रायल हमासचा जो संघर्ष आहे तो सोडवण्यामध्ये त्यांना काय करते, अजून कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये स्क्रिमिशेस चालू आहेत. मुद्दा याच्यामधला अतिशय महत्वाचा आहे की आता ही घसरलेली रेटिंग जर त्यांना परत सावरायची असेल तर त्यांना काहीतरी अशा पद्धतीचं एखादं गोष्ट करावी लागेल की ज्यामुळे ही रेटिंग इम्प्रूव्ह होईल आणि पुन्हा त्यांचं ह्या मिड टर्म इलेक्शन मध्ये जो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटचे होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा रिगेन करता येईल. लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये नॉर्मली असा ट्रेंड आहे की ज्या ज्या वेळेला जो अध्यक्ष ज्या पक्षाचा असतो त्याच्या विरोधी पक्षाला साधारणतः मिड टर्म इलेक्शन मध्ये यश मिळतं. याला फक्त एकच अपवाद होता, तो अपवाद 2001 मध्ये तत्कालीन जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यावेळेला 9/11चा अटॅक जेव्हा अमेरिकेवरती झाला होता तेव्हा त्यांनी इराक आणि अफगाणिस्तानवरती लष्करी कारवाई केली होती. तेव्हा पहिल्यांदा अमेरिकन इतिहासात असं घडलं की जो एक्झिस्टिंग सिटिंग राष्ट्राध्यक्ष त्याला प्रचंड मोठी मेजॉरिटी मिळाली. आता डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये असं आहे की जर नोव्हेंबरची इलेक्शन मिड टर्म इलेक्शन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये जर रिपब्लिकन पक्ष हरला तर ही पॉसिबिलिटी खूप जास्त आहे की खुद्द डोनाल्ड ट्रम्पने बोलून दाखवली की त्यांच्या इम्पिचमेंटचा ठराव हा त्यांच्या काँग्रेसमध्ये आणला जाईल आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीला पाठिंबा मिळणार नाही. तर त्यामुळे त्यांच्या कोणत्याही इनिशिएटिव्हला पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे त्यांना एक कोणतं तरी असं धाडसी कृत्य करायचं आहे जे त्यांना मिळत नाहीये संधी आणि त्यामुळे ते व्हेनेझुएलामध्ये सांगतात ही अमेरिकेची ओल्ड पॉलिसी, रेजिम चेंज करणं असेल, मिलिटरी इंटरव्हेन्शन करणं असेल, ते नवीन थोडी आहे अमेरिकेसाठी. अमेरिका हेच करत आला. कोल्ड वॉरच्या काळामध्ये 63 वेळा अमेरिकेने रेजिम चेंज करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मुळात मुद्दा त्यांचा मोठा कन्सर्न असा आहे की इकॉनॉमिक फ्रंटला त्यांना खूप मिरॅकल करता आलेलं नाहीये. टेरिफ हे बॅकफायर होत आहे. अमेरिकेमध्ये महागाई जी मोठ्या मुश्किलीने 2% होती ती अजून वाढताना दिसती आहे. H-1B व्हिसाचं धोरण बॅकफायर होतं. अमेरिकन कंपन्या ऑफशोर मध्ये म्हणजे ते आता जॉब एक्सपोर्ट करायला लागलेले आहेत. आता मुद्दा येतो आहे की रशिया युक्रेन पण नाही थांबत आहे, कोणताही संघर्ष थांबत नाही, नोबेल पीस प्राइज मिळालेलं नाहीये. मग ते सॉफ्ट टार्गेट शोधतात. आता लक्षात ठेवा सॉफ्ट टार्गेट हा काय प्रकार असतो. सॉफ्ट टार्गेट म्हणजे ज्यांच्याकडे मिलिटरी पॉवर नाहीये फारशी अशांना टार्गेट केलं जातं. मग त्याच्यामध्ये व्हेनेझुएला असेल, कोलंबिया असेल, मेक्सिको असेल, त्याच्यामध्ये इराणचा असेल. तर यामध्ये मुद्दामून असे पॉवर्स यासाठी शोधले जातात की ज्याच्यामध्ये तुम्ही मसल पॉवर फ्लेक्स करू शकता, काहीतरी दाखवू शकता की बघा आम्ही काहीतरी केलेलं आहे. हे मसल ते चायनाच्या विरुद्ध फ्लेक्स नाही करू शकत, पुतिनच्या विरुद्ध चालत नाहीये. आणि आता युरोपच्या बाबतीमध्ये त्यांना असं माहिती आहे की लक्षात घ्या युरोपची फार मोठी चूक झाली सेकंड वर्ल्ड वॉर नंतर. युरोप हा पूर्णपणे आपल्या वेस्टर्न युरोप आपल्या सिक्युरिटीसाठी अमेरिकेवरती ओव्हर डिपेंडंट राहिला आणि युरोपने आपला सगळा पैसा लक्झरी आयटम ऐशो आरामामध्ये घालवलं. वेस्टर्न युरोप हा अतिशय ऐशो आरामामध्ये जगणारा जगातला प्रांत आहे. लक्झरी आयटम्स इम्पोर्ट करणं त्यांनी अगदी रशियाकडनं सुद्धा सँक्शन लागल्यानंतर पण $67 बिलियन लक्झरी आयटम्स इम्पोर्ट केले होते. त्यामुळे त्यांनी सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं आणि ते ओव्हर डिपेंडंट झाले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांना एक्सप्लॉइट करतो कारण त्यांना कल्पना आहे की डेन्मार्क हा नॅटोचा मेंबर आहे. नॅटोचा आर्टिकल 2 जो आहे त्यांचा जो नॅटोचा मॅनिफेस्टो आहे त्याच्यामधला तो कलेक्टिव्ह सिक्युरिटीचा आहे. म्हणजे नॅटोच्या एखाद्या मेंबरवरचा अटॅक हा सगळ्यांवरचा अटॅक गृहीत धरला जाईल. हे सगळं असूनही ते एक्सप्लॉइट करतायत कारण त्यांना काहीतरी मिरॅक्युलस दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज जर तुम्ही ग्रीनलँड नाही घेतलं तर उद्या आणखीन एखाद्या ठिकाणी ते करतील. मे बी ते इराणमध्ये इंटरव्हेन करतील, इराणमध्ये. बरोबर. आणि सर मला असं वाटतं की त्यांचं आज एक म्हणजे अगदी डोनाल्ड ट्रम्प यांना शोभेल असं एक ट्विट आलं होतं किंवा ट्विट नाही करत ते आता दुसऱ्या एका सोशल मीडिया ऍपवर ते त्यांचे पोस्ट टाकतात. त्याच्यामध्ये त्यांनी कॅनडाला आणि व्हेनेझुएलाला अमेरिकेचा भाग असल्याचा नकाशाच प्रस्तुत करून टाकला होता, स्वतःच करून टाकला होता. डागे सर, मग प्रश्न असा उपस्थित होतो ज्या नाटोचा उल्लेख आता सरांनी केला या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्या मग आता कालबाह्य होतात का? कारण आपण इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये बघितलं त्या फारशा काही करू शकल्या नाहीत, आपण रशिया युक्रेनमध्ये बघितलं त्या फारशा काही करू शकलेल्या नाहीयेत. मग आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अमेरिकेसारखा देश आपल्या मसल फ्लेक्स करतोय त्यावेळेस या संस्थांकडनं आपण काही अपेक्षा धराव्यात की नाही धराव्यात की दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेली ही सगळी व्यवस्था आता कालबाह्य झाली असं म्हणायचं? माझं तर स्पष्ट मत आहे की 21व्या शतकातले जे काही प्रश्न आहेत आणि त्यातल्या त्यात मागच्या 5 ते 10 वर्षांचा परामर्श घेतला तर माझ्या मते सगळ्यात मोठं जर कुठलं फेल्युअर असेल तर ते युनायटेड नेशन्स, त्यातल्या त्यात युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. दुसरी गोष्ट, नेटो विषयी आपण चर्चा करतोय. मुळातच नेटोची जी रचना होती ती दुसऱ्या महायुद्धानंतर USSR एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हे जे 2 ब्लॉक आहेत तर त्या 2 ब्लॉक मधला जो संघर्ष होता त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने युनायटेड स्टेट्स
स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या ब्लॉकनी हा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत याची स्थापना केली होती आणि पाहता पाहता आज घडीला त्याची 32 राष्ट्र आहेत. मग नेटो त्या ठिकाणी असताना सुद्धा एका बाजूला म्हणायचं की नेटोचं जे आहे ईस्टवर्ड एक्सपान्शन त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून रशिया युक्रेन युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे, आणि एका बाजूला जे आहे हे सगळं असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना जे आहे या हमासची संदर्भात जो सगळा काही गाझा पीस बोर्ड आहे त्या ठिकाणी पुतीन यांना त्या ठिकाणी इन्व्हाइट करायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी आहेत ज्यामध्ये जे आहेत कुठेतरी डुप्लिकसी किंवा एक प्रकारची जी आहे अशा प्रकारचा म्हणजे बरोबर, तर तशा प्रकारचा दांभिकपणा जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीज मधून आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी दिसलेला आहे. तर तुमचा जो मूळ प्रश्न होता, माझ्या मते ते नेटो असेल, ते युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल असेल, ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, यू नेम एनी ऑर्गनायझेशन. आणि बाय द वे म्हणूनच की काय, हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही वर्षांमध्येच किंवा काही काळामध्ये जे आहे मोर दॅन 56 ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत त्यामधून जे आहे अमेरिकेला बाहेर काढलं. आज घडीला सुद्धा अमेरिका जी दादागिरी करतोय, मला वाटतं ग्रीनलँडच्या विरुद्ध जे आहे नक्कीच ते मिलिटरी कारवाई करणार नाही. हा जरी एक ऑप्शन त्या ठिकाणी असला तरी हे दबाव तंत्र आहे आणि त्या दबाव तंत्राच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या माध्यमातून मिलिटरीली त्याचबरोबर इकॉनॉमिकली किती जास्तीत जास्त ग्रीनलँडवर जे आहे आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल यासाठीच दबाव तंत्र त्या ठिकाणी आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी घडल्या आणि त्यातल्या त्यात जर काही मिलिटरी ऑप्शन त्या ठिकाणी झाला तर माझ्या मते पहिली गोष्ट जी होईल, नेटो एक प्रकारे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन 32 राष्ट्रांचं हे जे मिलिटरी अलायन्स आहे ते मिलिटरी अलायन्स तुटेल. कारण क्लॉज 5 जो आहे, आर्टिकल 5 जो आहे नेटोच्या मूळ अग्रीमेंटच्या अनुसार, तर त्याच्या अनुसार जे आहे कलेक्टिव्ह सिक्युरिटीचा तो क्लॉज आहे. म्हणजे कोणीही जर या सदस्य राष्ट्रांपैकी कोणावर हल्ला केला, ज्यामधला ग्रीनलँड हा सुद्धा एक सदस्य राष्ट्र त्या ठिकाणी आहे, तर त्यावेळेस जे आहे सगळेजण एकदाच कलेक्टिव्ह सिक्युरिटीच्या अंतर्गत तुटून पडतील. आता अमेरिकेनंच जर असा हल्ला त्या ठिकाणी केला तर ऑटोमॅटिकली जे आहे नेटोचे त्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी उठतील. माझ्या मते त्याच्याही पलीकडे जाऊन हा फक्त मिलिटरी अलायन्सचा प्रश्न त्या ठिकाणी नाही. जर खरोखरच मिलिटरीली अशा प्रकारे युरोपियन म्हणजे या नेटोला जर तुटण्याची त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी आली तर माझ्या मते त्याच्या पलीकडे जाऊन आर्थिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर या युरोपियन युनियनचा साधारणतः $7 ट्रिलियन एवढा निधी म्हणा किंवा एवढा पैसा हा कुठेतरी अमेरिकेशी संबंधित व्यापार म्हणा किंवा अमेरिकेचे ट्रेजरी बॉन्ड्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत या कराराशी संबंधित आहे. माझ्या मते अमेरिका या $7 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट किंवा व्यापाराशी संबंधित जो आहे पंगा नक्कीच त्या ठिकाणी घेणार नाही. पण ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्पची अग्रेसिव्ह पॉलिसी असते त्यानुसार माझ्या मते जे आहे हे सगळं दबाव तंत्राचा त्या ठिकाणी भाग आहे. मूळ तुमचा जो प्रश्न होता या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, मला जर कोणी विचारेल तर मी स्पष्टपणे सांगेल हा फक्त ग्रीनलँड इश्यू सोडा रशिया युक्रेन असो, इस्रायल हमास असो, इस्रायल इराण असो, कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी घ्या, भारत पाकिस्तान असो, या सगळ्या प्रश्नांमध्ये या आंतरराष्ट्रीय संघटनांकडून फार काही अपेक्षा होत्या, त्या सबशेल फोल ठरल्या. आणि एक फक्त शेवटचं सेंटेन्स जे कॉन्ट्रोवर्शियल असेल पण पुन्हा मी या ठिकाणी त्या ठिकाणी सांगतो, जर कोणी म्हणत असेल की दिस इज नॉट अन एरा ऑफ वॉर, पूर्णतः चुकीचं. रशिया युक्रेन वॉर घ्या, इस्रायलने जी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी वॉरच्या माध्यमातूनच मागच्या कित्येक दशकांमध्ये त्यांना जे साध्य करता आलं नाही ते रशिया साध्य करतोय, ते इस्रायलनं साध्य केलं. म्हणून भाषणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगलं वाटतं दिस इज नॉट अन एरा ऑफ वॉर, पण वॉरच्या माध्यमातूनच आक्रमकतेच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या देशांनी जी आहे त्यांची उद्दिष्ट साध्य केलेली मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह साध्य केलेली आपल्याला दिसत आहेत. आणि हे देवळाणकर सर मान्य करायला पाहिजे की आपल्याला तेव्हाही वाटत नव्हतं की रशिया आणि युक्रेन हे इतकं लांब चालणारं युद्ध जगाला पाहावं लागेल म्हणून, किंवा ज्या टोकानं इस्रायलनं पॅलेस्टीनवर हल्ले केलेले आहेत, म्हणजे तिथे मानवाधिकारांचं ज्या पद्धतीनं हनन होत आहे तेही वाटलं नव्हतं की आपल्याला 21व्या शतकामध्ये असं काहीतरी बघावं लागेल की लहान मुलं भुकेनी मरतील. ही सगळी परिस्थिती डोळ्यासमोर असताना ही अपेक्षा करणं योग्य ठरेल का की अमेरिका आणि युरोप एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत पण तिथे कोणतेही मिलिटरी इस्केलेशन होणार नाही? आता दोन मुद्दे प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा स्वरूपाचे संघर्ष म्हणा की ज्याची इंटेन्सिटी काही पण असेल, म्हणजे सध्या रशिया युक्रेन फुल फ्लेज वॉर आहे, अजून एखाद्या ठिकाणी होऊ शकतं, तर त्याच्यामधला जो मूळ मुद्दा आहे की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल किंवा परसिस्टन्स असेल का, तर 100% असण्याचं कारण प्रामुख्याने असं आहे की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ज्या दोन अझम्पशनवरती युनायटेड नेशन्स किंवा इतर मल्टीलॅटरलिझम, इतर संघटना ह्या निर्माण झालेल्या होत्या,
त्यातले पहिलं ऍझम्पशन हे प्रामुख्यानं होतं की जे ग्रेट पॉवर्स आहेत ते रिस्पॉन्सिबली वागतील, हा पहिलं ऍझम्पशन होतं. आणि सेकंड ऍझम्पशन असं होतं की ग्लोबलायझेशनमुळे पॉलिटिकल डिफरन्सेस जे आहेत ते सगळे बॅकसीटला जातील आणि मुख्य म्हणजे देशांमधलं कॉपरेशन वाढेल. आज या दोन्ही गोष्टी तुम्हाला होताना दिसत नाहीयेत. जे ग्रेट पॉवर्स आहेत ते रिस्पॉन्सिबली वागताना दिसत नाहीयेत. एक म्हणजे चायना असेल, रशिया असेल, अमेरिका असेल. दुसरा मुद्दा असा आहे की ग्लोबलायझेशनचा जो रिव्हर्स ग्लोबलायझेशन आहे तो खूप स्ट्रॉंगली सुरू झालेला आहे. ग्लोबलायझेशनला प्रचंड मोठं खिंडार पडलेला आहे. आता जो तो केवळ आपल्याविषयी विचार करायला लागला आहे. प्रत्येकाने आपापलं हेमिस्फेअर ठरवून घेतलंय. अमेरिकेने वेस्टर्न हेमिस्फेअर ठरवून घेतलंय, ज्यामध्ये कॅनडा असेल, अमेरिका असेल, कॅरिबियन, सेंट्रल अमेरिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, हे 32 देश म्हणजे आमचा टेरिटरी आहे. युरोप आपला वेगळा विषय विचार करतोय. रशिया म्हणतोय की ही आमचं हेमिस्फेअर आहे. चायना म्हणतो की साऊथ चायना सी हे आमचा स्पेअर आहे. त्यामुळे आता तुम्हाला ग्लोबलायझेशन पुढे भविष्यात किती गतिमान होईल हे पण सांगता येत नाहीये. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे संघर्ष भविष्यात दिसणार. ही परिस्थिती तुम्हाला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोघांच्या दरम्यानची परिस्थिती आहे, ज्यावेळेला लीग ऑफ नेशन होतं पण ते अत्यंत वीक होतं. इंडिव्हिज्युअल ज्या महत्वाकांक्षा होत्या राष्ट्रांच्या त्या प्रचंड स्ट्रॉंग बनलेल्या होत्या आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी संघटना नसल्यामुळे हिटलर तयार झाला, मुसोलिनी तयार झाला आणि सेकंड वर्ल्ड वॉर झालं. आता सिमिलर तुम्हाला सिच्युएशन दिसते. डोनाल्ड ट्रम्पचं जे वागणं असेल किंवा व्लादिमीर पुतीन फॉर दॅट मॅटर असेल, शी जिनपिंग असेल, यांच्यावर नियंत्रण ठेवणारं कोणी नसल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी नंतर चालून ट्रिगर होत राहणार. याच्यातनं आपण लेसन हा फक्त एवढाच घेणं आहे की आता तुम्ही कोणावरती डिपेंडंट राहू शकत नाही. तुम्ही अमेरिकेवर डिपेंडंट राहू शकत नाही, तुम्ही रशियावर डिपेंडंट राहू शकत नाही किंवा कुणी आमच्या मदतीला येईल असं अजिबात नाहीये. त्यामुळे आपण अशा गोष्टींसाठी मिलिटरीली प्रचंड स्ट्रॉंग बनणं, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग बनणं हाच त्याच्यामधला मेसेज आहे. आणि आता डोनाल्ड ट्रम्प जरी गेला, जर कोणताही अमेरिकन प्रेसिडेंट येऊ, लक्षात घ्या की आता अमेरिकेमधलं जे डेट आहे, कर्ज आहे, ते $38 ट्रिलियन कर्ज आहे. आणि त्यामुळे आता याच्यामधनं ते डेस्परेटली बाहेर येण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे पुढचा प्रेसिडेंट सुद्धा याहीपेक्षा स्ट्रिंजंट ऍक्शन्स किंवा प्लॅन्स घेऊन येऊ शकतो, कारण त्यांना पर्याय नाहीये. नसता अमेरिका ज्या पोझिशनला होता त्या पोझिशनला अजिबात राहणार नाहीये. डॉलरची मक्तेदारीला काउंटर केलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला प्रचंड स्ट्रॉंग मिलिटरीली बनणं, त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाहीये. खूप आव्हानात्मक असणार आहे त्या युगामध्ये, ज्या युगामध्ये इंटरडिपेंडन्सी सुद्धा खूप आहे. मग ती व्यापारी पातळीवर असेल, तंत्रज्ञानाच्या पातळीवर असेल किंवा अगदी लोक जे, जरी आपण म्हणू की रिव्हर्स ग्लोबलायझेशन सुरू झालेलं आहे तरी सुद्धा लोकांच्या पातळीवर सुद्धा असेल, त्या परिस्थितीत आव्हानात्मक आहे. विजय सर, वेळ संपले पण मला अगदी थोडक्यामध्ये सांगा की भारतासारख्या देशांना खरंच यामध्ये काही भूमिका आहे का या पर्टिक्युलर इश्यू मध्ये, आणि ती असेल तर काय असायला हवी भारताची भूमिका? कारण म्हणजे मागचा एक रेफरन्स पॉइंट घेऊन पुढे जातो मी. पहिल्या महायुद्धानंतर जे विक्टरी स्टेट आहेत त्यांनी लीग ऑफ नेशन इस्टॅब्लिश करून एक कॉमन सिक्युरिटी सिस्टम डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. अनफॉर्च्युनेटली सक्सेस झाले नाही. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जे विक्टरी स्टेट आहेत त्यांनी स्वतःला युनायटेड नेशनच्या नावाने एक नवी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन डेव्हलप केली आणि त्याच्यामध्ये जे विक्टरी स्टेट त्यांनी परमनंट मेंबर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये त्यांनी सदस्यत्व घेतलं. परंतु हे करत असताना गेले 75 वर्ष आपण जरी म्हटलं की युनायटेड नेशन फेल्युअर आहे, परंतु युनायटेड नेशन 75 इयर सस्टेन करण्यासाठी याच राष्ट्रांनी आर्थिक मदत, त्यांच्या आर्थिक मदतीवर त्या युनायटेड नेशनचं एक स्ट्रक्चर उभं राहिलं. आणि म्हणून काळ आणि वेळेप्रमाणे अशा संस्था येतात आणि पुढे जातात. त्यामुळे आपल्याला आज असं म्हणता येणार नाही की संपूर्ण फेल्युअर आहे. हा एक भाग. दुसरा एक सर्वात महत्वाचा जो भाग आहे की या प्रश्नामागे केवळ ट्रम्पने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केलेला आहे म्हणून ते सर्व त्यांचं अपयश झाकलं किंवा इंटरनल स्टॅबिलिटी असं नसून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे बदल आहेत, विशेषतः ट्रम्पच्या जे धोरण त्याच्यामध्ये चीन आणि रशियाचं जे ग्रीनलँड मधलं जे इंटरव्हेन्शन आहे हे जर आपण सिक्युरिटी आर्किटेक्चरने जर बघितलं तर चीन स्वतःला नियर आर्किटेक्ट स्टेट असं स्वतःला म्हणतो आणि ग्रीनलँड मध्ये त्यांनी मोठ्या प्रकारे गुंतवणूक सुरू केलेली आहे. रशियाने आर्किटेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात लष्करीकरण केलेलं आहे आणि हे जे ग्रीनलँडचं जे स्ट्रॅटेजिक बेस आहे तो म्हणजे एक क्रिटिकल पोझिशन आहे त्याच्यामध्ये नॉर्थ अटलांटिक. बरोबर आहे. जसं आपण या चर्चेच्या सुरुवातीच्या प्रश्नामध्ये सतीश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं जिओपॉलिटिकल जे इम्पॉर्टन्स आहे तेही महत्वाचं आहे आणि तेही एक कारण आहे या सगळ्या इश्यू आता इरप्ट व्हायला किंवा हा इश्यू जो आता एस्केलेट होतोय त्याच्यासाठी. मुद्दा हा आहे की जग एका वेगळ्या पातळीवर सध्या उभं आहे. प्रत्येक देशाला स्वतःचं स्वातंत्र्य पण हवंय, स्वतःचं सुप्रीमसी सुद्धा हवी आहे आणि प्रत्येक देशाला शांतता सुद्धा हवी आहे.
जर हे सगळं एकत्र साध्य करायचं म्हटलं तर ते शक्य होणार नाही, केवळ कारण जेव्हा एका देशाला असं वाटतं की आपण सुप्रीम व्हावं त्यावेळेस तो कुणावर तरी ती सुप्रीमसी गाजवत असतो आणि मग ज्याच्यावर ती सुप्रीमसी गाजवत असतो, वर्चस्व गाजवत असतं, त्या देशाला सुद्धा आपलं वर्चस्व, आपलं अस्तित्व आणि आपलं स्वातंत्र्य हवं असतं. या परिस्थितीमध्ये शांतता जगभरामध्ये राहणं हे सोपं नाहीये. ग्रीनलँडचा इश्यू हा कदाचित आत्ता युरोप आणि अमेरिकेमधला असेल, पण जसं या चर्चेमधल्या मान्यवरांनी सांगितलं, आज ग्रीनलँड आहे, उद्या कुणीही असू शकतं. जग एका वेगळ्या पातळीवर आहे आणि ती पातळी भारताला वगळून नाहीये. म्हणून जगातल्या या सगळ्या घटनांकडे जाणीवपूर्वक डोळे उघडून पाहायला हवं, यासाठी ही चर्चा. आपण सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मतं आमच्यापर्यंत पोहोचवलीत आणि हा विषय समजून घ्यायला मदत केली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.